महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात सध्या वेगानं बदल होत आहेत. गेल्या 2 दिवसात थंडीचा प्रभाव कमी झाला असून सरासरी तापमान 2 ते 3 अंशानं वाढलंय. कोल्हापुरात आज कमाल तापमान 34 अंशावर गेलं होतं. पहाटेच्या वेळेला थंडी पण दुपारी कडक ऊन अशी सध्या परिस्थिती आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवसात दक्षिण भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. गुरुवारपासून कोल्हापुरातही अधूनमधून ढगाळ हवामान झालं असून उकाड्याची तीव्रता वाढली आहे. फेब्रुवारी संपला नाही तोवर उकाडा जाणवू लागलाय. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील हवामानात चांगलाच बदल झालाय. थंडी गायब झाली असून उन्हाळ्याची चाहूल फारच वेगानं दिसून आली आहे. आज कोल्हापुरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. गुरुवारी आणि आज अधूनमधून ढगाळ हवामान अनुभवायला मिळालं. पहाटे थोडीफार थंडी असली तरी सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका सुरू होतो. रात्रीसुद्धा सरासरी 2 अंशानं तापमान वाढलं असून घरातील पंखे, कूलर, एसी कामाला लागलेत. दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवसात दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात, तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 24 तासात त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात. मार्चच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय वाढ होईल आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढेल असाही अंदाज आहे. परिणामी पुढील 4 महिने हश हुश करावं लागणार आहे.